हा देश कुणी लुटला? खरे लुटारू कोण आहेत? तर ब्युरोक्रासी, नोकरशहा. आता हा विषय सुचण्याचं कारण काय? तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही काल सातारा फलटण मधील काही ज्या PSIनं एक आपली डॉक्टर भगिनी आहे, तिच्याबरोबर केलेले जे कृत्य आहे, तिला करावी लागलेली आत्महत्या आहे, याबद्दल आपल्याला खरं तर बोलायचं आहे. आणि मग अशा घटना आपल्याला दररोज असे काही अधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून जी कृत्य केली जातात आणि ते आपल्या कानावर पडतात आणि आपण एक जनता म्हणून नेहमी गप्प बसलेला असतो. खरं तर आणि आपण नेहमी जेव्हा सन्मान आहे सर्व अधिकाऱ्यांच्याकडून, मग देशाचे खरे लुटारू साधारणतः सर्वसामान्य आपल्यासारखी जी माणसं आहेत ते नेहमी बोट कोणाकडे दाखवतात? राजकारणी हे देशाचे खरे लुटारू आहेत. पण सामान्य माणसाला ठीक आहे, हे वरवर दिसणारं चित्र आहे, राजकारणी लुटारू वगैरे आहेत असं. पण सहसा जर तुम्ही बघितलं, त्या देशाचे खरे लुटारू खरं तर तेच आहेत. हा देश कुणी लुटला असेल? नोकरशहा म्हणजे कोण? हे आपले अधिकारी. मला साठी असं नाही की सर्वच अधिकारी अशा प्रकारच्या कृत्यामध्ये सामील असतात. काही अधिकारी, बरेच अधिकारी आहेत, ते खूप देशप्रेमानं ओथंबलेले असतात आणि अत्यंत निष्ठेने ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात. पण काही अधिकारी आहेत आणि आजचीच गोष्ट नव्हे, ही नेहमीच जनतेची पिळवणूक करणारा एक सर्वात मोठं माध्यम आहे आणि आजकाल सुद्धा तेच घडतं. भ्रष्टाचारामध्ये तो अडकला आणि मग आपल्याला दररोज म्हणजे साधा क्लर्क असेल सरकारी ऑफिसेसमधला, तो असेल किंवा कर्नाटकमधील काल 4 दिवसापूर्वीची न्यूज होती, म्हणजे घरामध्ये 20-20 कोटी रुपये यांच्या घरांच्या मध्ये आढळतात. आता तुम्ही म्हणाल राजकारणी पण लुटतात, पण राजकारण्यांचं धाडस आपल्या संविधानामध्ये अशी सोय आहे की नोकरशहा यांच्या परवानगीशिवाय राजकारणी लक्षात ठेवायचे निमित्त मात्र असतात. कारण का ते येतात आणि काही दिवसांनी जातात. मी 5 वर्षासाठी जनतेचा सामना करावा लागेल त्यांना पुढे जाऊन. पण तसं नोकरशहांना कुणाचाही सामना करावा लागत नाही. ते एकदा अपॉइंटमेंट झाली की त्यांना माहिती आहे ते फिक्स असतात. त्यांना पदावरून सहसा काढता येत नाही आणि याच गोष्टीचा ते नेहमी फायदा घेत असतात. तुम्ही बघता त्या फलटणच्या मुलीबाबत घडलेली घटना, अधिकारी किती मुजोरपणे वागतात. केलेला अत्याचार आहे, समोरचा वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्याची नोंद घेत नाही आणि मग हे फक्त पैशाचा प्रश्न नाही, लक्षात ठेवा. तर हे पैशानं तर हा देश लुटलेला आहे, पण नीतिमत्ता सुद्धा यांनी कुठं तर टांगणीला ठेवलेली. असं नाही की यांना शिकवले गेले नाही. तुम्ही जर आता मी या विषयाचा शिक्षक म्हणून मला माहित आहे, यांना इथिक्स, प्रिन्सिपल्स किंवा तत्व आणि मूल्य यांना शिकवली जातात. इव्हन ट्रेनिंगलाही शिकवलं जातं. लोकांची समाजसेवा, लोकसेवा करण्याच्या दृष्टीनेच हे निवडले